नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या क्विक ट्रिक या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत वेग, वेळ आणि अंतर यावरील गणित सोडवण्याची क्विक ट्रिक। आता ही ट्रिक तुम्हाला जर तुम्ही वापरली तर ती तुमचा वेळ वाचवू शकते आणि तुम्ही इझिली हे गणित सोडवू शकता कोणत्याही सूत्राशिवाय। काय गणित आहे ते बघूया। ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? सगळ्यात पहिल्यांदा आपलं लक्ष गेलं पाहिजे, आपल्याला नेमका प्रश्न विचारलाय काय। तर नेमका प्रश्न काय विचारलाय? किती वेळ लागेल आपल्याला विचारले वेळ। आणि त्रैराशिक पद्धतीने जेव्हा आपण सोडवत असतो त्यावेळेला आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या असतात आणि त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण इथं त्याची मांडणी करून घ्यायची असते। आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की गाडीची लांबी किती आहे 480 आणि बोगद्याची लांबी किती आहे 420 मीटर। ह्या दोघांची बेरीज करून घ्यावी लागेल। ह्या दोघांची बेरीज झाली 900 मीटर, म्हणजे एकूण ह्या गाडीला 900 मीटर एवढं अंतर पार करावं लागणार आहे। आता आपण त्रैराशिक पद्धतीने याची मांडणी करून घेऊया। ताशी 60 किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये ती गाडी 60 किलोमीटर जाते। आता त्याचं आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल। एका तासामध्ये सेकंद किती असतात? तर 3600 सेकंद असतात। तर आता आपल्याला एका तासामध्ये 60 किलोमीटर गाडी जाते। 60 किलोमीटर, आता किलोमीटरचे मीटर करावे लागतील। 1 किलोमीटर म्हणजे किती? तर 1000 मीटर आणि हे सेकंद झाले। असं आपल्याला हे कन्वर्ट करून घ्यावं लागेल। एका तासाचे 3600 सेकंद आणि एका किलोमीटरचे 1000 मीटर, अशा प्रकारे आपल्याला हे कन्वर्ट करून घ्यावं लागेल। आता ह्याची मांडणी कशी करायची बघा। इकडे घ्या मीटर आणि इकडे घ्या सेकंद। जे माहिती नाहीये ते आपल्याला या उजव्या साईडला लिहायचं आहे। तर किती मीटर जाते ती गाडी? 60,000 मीटर जाण्यासाठी 60,000 मीटर जाण्यासाठी तिला किती? 1 तास लागतो, म्हणजे 3600 सेकंद लागतात। 1 तास लागतो म्हणजे 3600 सेकंद लागतात। आता तिला जायचंय किती? 900 मीटर जायचंय। 900 मीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल? त्रैराशिक पद्धतीने करा। 900 गुणिले 3600 छेदामध्ये लिहा 60,000 भागिले 60,000। शून्य कट करून टाका। 1 2 1 2, हे 2 गेले, हे 2 गेले। 6 1 6, 6 6 36 आणि 6 9 54, म्हणजे उत्तर किती आलं? 54 सेकंद। म्हणजे ह्या गाडीला ताशी 60 किलोमीटर वेगाने जर ती गाडी गेली तर 900 मीटर अंतर पार करण्यासाठी 54 सेकंदाचा वेळ लागेल। आता अशा आहे की हे गणित तुम्हाला किंवा ही पद्धत, ही ट्रिक तुम्हाला समजली असेल। जर तुम्हाला ही ट्रिक माझी समजली असेल, आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशाच सोप्या ट्रिकसाठी माझ्या क्विक ट्रिक या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।